जे तलवार न घेता हाती राज्य करी, असं म्हणत एकेकाळी या संपूर्ण जगामध्ये अंधश्रद्धा अहिंसा माजली होती. अशा काळात या संपूर्ण जगाला शांतीचा आणि अहिंसेचा संदेश देणारे महाकरुणाकार तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, मोको कहा ढूंढे बंदेरे मैं तो तेरे पास में, नामे मंदिर नामे मस्जिद नामे काबे कैलास में, हर सांसों की सांस में मैं तो तेरे पास में, अशा शब्दात भगवंताची खरे ओळख करून देणारे संत कबीर. शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे, छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणारे छत्रपती शिवरायांचे खरे गुरु जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, असे एका अविद्येने केले असे सांगणारे महात्मा फुले. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करायला सुरुवात झाली. गुलामगिरीच्या चिखलात कारतून बसला ऐरावत, अंग झाडून निघ बाहेर, कर गुलामगिरीवर वार, कर गुलामगिरीवर वार. पृथ्वी शशाच्या मस्तकावर तरली नसून ती तुम्हा कष्टकरी समाजाच्या तळहातावर बसले आहे, असा विज्ञानवादी विचार मांडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपल्या भारताला पवित्र असा ग्रंथ संविधान देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर ही जिजाऊ जिने घडवले शिवछत्रपती, त्या राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता मासाहेब जिजाऊराजे भोसले या सर्व महापुरुषांना, विचारवंतांना अभिवादन करतो आणि मनवताला सुरुवात करतो. अश्वरूढ होण्याचे डोहाळे होते जिजाऊला, अश्वरूढ होण्याचे डोहाळे होते जिजाऊला, गर्भात दिला युद्ध नीतीचा धडा शिवबाला, सारोनी अंधार बाजूला अरुणोदय झाला, शिवजन्माने शिवनेरी धन्य धन्य झाला, शिवजन्माने शिवनेरी धन्य धन्य झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि तोच हा दिवस आपण आज मोठ्या उत्साहानं साजरा करतोय. त्याचा मला व तुम्हाला सर्वांना आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण जगाला अभिमान आहे. आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होते. छत्रपती शिवरायांच्यावर संस्कार करणारे माता मासाहेब जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांच्यावर संस्कार केले. त्यातील तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगतो. कर्नाटक मोहिमेवरून छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात परत येत होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याला वाटलं, एक सेनापतीला वाटलं की बेलवडे कर्नाटकजवळ बेलवडे नावाचं गाव आहे, त्या गावाच्या शेजारी एक किल्ला आहे. त्या किल्ल्याची किल्लेदारी मल्लमा देसाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याला वाटलं की, एक सरदारला वाटलं की हा किल्ला जाता जाता आपण घेऊन जावा आणि महाराजांची शाबासकी मिळावी. त्यामुळे त्यानं थोडं थोडं सैन्य गोळा केलं आणि मल्लमावरती चाल करून गेला. मल्लमा ही तेवढीच शूरवीर होती. तिनंही प्रतिकार केला आणि युद्ध सुरू झालं. मावळ्यांचे हार होत दिसताना त्या दादाजीला वाटलं की एका स्त्रीच्या हातून आपण हार पत्करावी ही गोष्ट आपल्याला शोभणारी नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा सैन्य गोळा केलं, शस्त्र गोळा केला आणि पुन्हा एकदा मल्लमावरती तुटून पडला आणि मोठं युद्ध झालं. मल्लमाला शरणागती पत्करायला लागली आणि दादाजी मल्लमाला घेऊन राजांच्या पुढे सादर करायला आलेत. त्यावेळी मल्लमा आपल्या तान्याबाळाला घेऊन आली आणि मल्लमाच्या मनात आलं की इतर राजांच्या प्रमाणे हाही राजा माझ्या मुलाला व मला मारून टाकेल. त्यावेळी राजांनी तिच्याकडे पाहिलं, स्मित हस्त केलं आणि सेनापतीला इशारा केला. सेनापती धावतच राजवाड्यात गेला आणि दुधाची वाटी घेऊन आला. राजांनी मल्लमाच्या मुलाला आपल्या मांडीवर घेतलं आणि चमच्यानं दूध त्या मुलाला पाजू लागलेत आणि मल्लमाकडं आणि सर्व मावळ्यांच्याकडे पाहत म्हणाले की हा जो माझ्या मांडीवर दिसतोय ना, तो माझा भाचा आहे, म्हणजे तुम्ही माझ्या भगिनी झालात. आणि ते त्या मावळ्याला म्हणाले की दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. राजांनी मल्लमाला तिचं सर्व राज्य परत दिलंच. त्याचबरोबर तिचा साडीचोळी देऊन सन्मान केला आणि तिला पालखीतून परत पाठवलं. आणि या उलट आता सध्याची परिस्थिती पाहता की आपण कधीतरी
कोर्ट कचेरीमध्ये दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात गेलो तर बहिणीचा हक्क सोडून करून घेतला म्हणून मनातल्या मनात किती भयानक असतो आपण. बहिणीचा हक्क सोड करून घेतला म्हणून मनातल्या मनात किती भयानक असतो आपण. बापाचा अंगठा मिळावा म्हणून कधी कधी आईचंही कुंकू पुसतो आपण. अशी संपूर्ण परिस्थिती महाराष्ट्रात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा शेतकऱ्यांच्या विषयी दृढ विश्वास होता. एकदा एका शेतकऱ्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना अडवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं काय झालं. तर तो शेतकरी म्हणाला की राजे कराचे पैसे मिळणार होते ते मिळाले नाहीत. त्यावेळीच राजांनी त्याला गडावर घेऊन गेले आणि 2 पैसे न देता 4 पैसे दिले आणि आपल्या अधिकाऱ्याला ठणकावून सांगितलं की काम वेळेवर करत जावा. जात धर्म सोडून दिल लढाया तलवार माझ्या राजानं उघडलं नव समतेचं दार. जात धर्म सोडून दिल लढाया तलवार माझ्या राजानं उघडलं